हाय सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. संडेचा दिवस होता, सगळी घरातली कामं आवरली होते आणि निघालो होतो फिरायला जायला. मी गेली होती सॅटर्डेच रात्री आईकडे, का तर आम्हाला जायचं होतं फिरायला. अचानकच ठरलं होतं, योगायोग आला त्याच्यामुळे ठरलं, त्याच्यामुळे आम्ही निघालो होतो सर्वजण बाहेर. ते कुठे ते तुम्हाला लगेच कळेल. आम्ही वाट बघत होतो मामींची. मामी येणार होत्या, त्याच्यामुळे त्यांची वाट बघत थांबलो होतो. त्याच्यामध्ये कूला बघा तुम्ही, की कूची किती म्हणजे एक्साइट चालू आहे की कधी जायचं. तिला नुसतं धावायचं असतं, कुठे एका ठिकाणी ती थांबत नाही. बघा आमच्या मामींची एंट्री झाली आणि त्यांच्या त्या 2 मुली आहेत. बघ कशी तरी रिॲक्शन करत आहे, तिकडनंच लांबूनच ॲक्शन करते. बघू शकता तुम्ही, ही त्यांची मोठी मुलगी आणि एक लहान मुलगी आहे आणि त्या पलीकडच्या मामी आहेत. सर्वजण एकत्र भेटलो, पण सगळ्यांचं भेट म्हणजे फक्त परीकडे होते. सर्वांना भेटायचं होतं परीला. त्याच्यानंतर निघालो, तिकीट वगैरे काढली आणि मग निघालो मेट्रोने पुढच्या प्रवासाला. आम्ही चाललो होतो ॲक्वा लाईनने म्हणजे अंडरग्राऊंड मेट्रोने. कुठे चाललो तर दादर चैत्यभूमीला चाललो होतो, का तर बाबासाहेबांची जयंती नुकतेच 2 दिवसावर आहे. त्याच्यामुळे म्हटलं थोडीफार शॉपिंग करावी आणि बाबासाहेबांचं दर्शनही करून घ्यावं. 14 तारखेला काही जाता येणार नाही, त्याच्यामुळे 2 दिवस आधीच जाऊन आलो. अशा प्रकारे मेट्रोमध्ये एंट्री केली. मेट्रोमध्ये एंट्री केल्यानंतर बघितलं सिद्धार्थची आणि पियूची चालू होती एक्सरसाइज. सिद्धार्थ बसला होता साईडला, त्याच्यानंतर पियूही बसली. सर्वजण आपापल्यामध्ये रमल्या. मामींच्या चालू होत्या गप्पा आईबरोबर. बरेच दिवसानंतर मामीची आणि आईची भेट झाल्यामुळे मामींच्या चालू होत्या गप्पा. आणि प्रज्ञाने तर पूर्ण दिवस म्हणजे परीला घेऊनच होती. तिनेच पूर्ण दिवस घेतलं होतं, म्हणजे रस्त्याने मेट्रोमध्ये पूर्ण तिनेच घेतलं होतं. त्याच्यानंतर सगळ्यांनी आम्ही फोटो वगैरे काढले मेट्रोमध्ये मस्तपैकी. संध्याचे फोटोशूट वगैरे चालू होता. संध्याही आली होती, कारण की तिला नाईट चालू असल्यामुळे ती होतीच. आईच्या आणि मामीच्या गप्पा मस्तपैकी चालू होत्या. मध्ये बसली होती भाऊजाई, पण तरी पण त्यांच्या गप्पा रंगल्याच होता. मग बसलो होतो आम्ही दोघी. म्हटलं चला आपण पण थोडेफार फोटो काढून घेऊया. तर काय पिऊचा आणि माझा ड्रेस मॅचिंग झाला होता मस्तपैकी. मग आम्ही पण फोटो काढले, काही व्हिडिओ शूट वगैरे केले. त्याच्यानंतर घेतला कूला म्हटलं चल बोल जरा, मम्मीच्या चॅनलला लाईक वगैरे कर. तर ती बोलत होती, पण तिचा काही आवाज प्रॉपर आला नाही, का तर मेट्रोचा आवाज तिच्यापेक्षा जास्त जोरात होता, म्हणून तिचा आवाज मी म्यूट केलेला आहे. पण तिची काही मस्ती थांबत नाही, पूर्ण मेट्रोमध्ये ती धावत होती. आता ती सर्वांना बाय करते. आणि तिला आम्ही बसलो होतो एकत्र, पण तिला एकटं बसायचं होतं. मात्र ती मस्तपैकी पूर्ण त्या लाईनमध्ये एकटीच होती, बाकी तिच्या बाजूला कोणीच नव्हतं. आम्ही लेडीज डब्यात चढलो होतो, पण तिला एकटंच बसायचं होतं. एकटीच मोकळी बसली होती. आम्ही त्या साईडला बसलो होतो, पण तिला एकटंच बसायचं होतं. मग तिच्या बाजूला नंतर मी आली. म्हटलं जाऊ दे, ती एकटी बसली आहे. मग मी आल्यानंतर थोडेफार मग व्हिडिओ शूट केला आम्ही दोघींनी. त्याच्यानंतर आला दादर स्टेशन. लगेच आम्ही 20 मिनिटात पोचलो. जास्त वेळ काही लागलाच नाही. कधी आलो ते कळलंच नाही. प्रत्येक वेळेस आम्ही अंधेरीला जातो, अंधेरीवर मग ट्रेननं खूप दगदग होते. लहान मुलांना घेऊन जायचं ट्रेनने म्हटलं तर, लोकल ट्रेनने. पण ह्याच्यात एवढं भारी वाटलं, म्हणजे AC मध्ये प्रवास केला, छान वाटलं. फक्त 15 ते 20 मिनिटात आम्ही दादर चैत्यभूमीला पोचलो होतो. मग सगळेजण उतरलो आम्ही मेट्रोमधून. मग चाललो आम्ही काय पुढच्या प्रवासाला. अशा प्रकारे पुढचा प्रवासही चालू केलेला आहे. कोणी काही माझा हात सोडलाच नाही आहे. मस्तपैकी ती माझ्यासोबतच होती. तिच्या मम्मीला तिने सोडलं होतं मोकळं, पण माझ्यासोबतच होती. सिद्धार्थला सांगितलं होतं शूट करायला. त्याने बराच शूट तर त्यानेच केलेला आहे, मी काय थोडाफारच केलेला आहे. त्यानेच भरपूर शूट केलेला आहे. अशा प्रकारे सगळेजण निघालो. प्रज्ञा म्हणत होती बाय म्हणून. तिला वाटलं की आम्ही काय मागेच थांबतोय की काय, पण नाही, आम्हीही तुझ्या मागे मागे येतोयच. तरीही त्या व्हिडिओमध्ये बाय करत होत्या. तिला माहीत नाही की मी व्हिडिओ बनवते,
मामींना तर मी सांगितलं का तर मी यूट्यूबला व्हिडिओ टाकते म्हणून, तर मामींनी सांगितलं मलाही माझ्या मोबाईलमध्ये करून दे, म्हणून त्यांच्या मोबाईलमध्ये मी माझे व्हिडिओ दाखवून दिले की अशा प्रकारे माझे व्हिडिओ दिसतील. मामींच्या मोबाईलवर सबस्क्राईब केलं माझं चॅनल, मामींना दाखवूनही दिलं की इथे तुम्हाला भेटेल. मामींना मोबाईल चालवता येतो पण कशा प्रकारे कसं जाऊन करायचं ते माहीत नाही. मग त्यांना सांगितलं की माझा व्हिडिओ इथे भेटेल. मग त्या म्हणाला ठीक आहे चल मी तुझे व्हिडिओ बघेन. अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी मग निघालो. एंट्रीज खूप म्हणजे आतमध्ये खूप लांब आहे, भरपूर म्हणजे चालायचं काही नाही आहेच, आपल्याला लिफ्ट वगैरे अवेलेबल आहेत त्याच्यामुळे काही नाही. नुकतंच 5 मिनटाच्या अंतरावरच आपल्याला मेट्रो सोडते. त्याच्यानंतर आपण वॉकिंगने गेलो तर 5 ते 7 मिनटं लागतात चैत्यभूमीला पोचायला. अशा प्रकारे आम्ही पोचलो होतो सर्वजण. सिद्धार्थला म्हटलं व्यवस्थितरित्या शूट करून घे. माझ्या बाळाला येतो कंटाळा पण काय करणार, मम्मी म्हणते म्हणून तो करतोच नक्की. मम्मीची आवड आहे त्याच्यामुळे माझ्या आवड जोपासण्यासाठी तो मला नक्कीच हेल्प करतो या. माझी मुलं भरपूर मला हेल्प करतात पण तोही खूप करतो. त्याला जास्त म्हणजे मोबाईलचं वगैरे, त्याला फोटोज व्हिडिओज हे काही गोष्टी त्याला आवडत नाही, बट ना तो व्यवस्थितरित्या माझं शूट करून देतो आणि त्याला करताही येतं व्यवस्थित. मला तेवढं काही जमत नाही, मी कसा बसा करते पण तो मस्तपैकी करतो. म्हणून त्याला म्हटलं बाळा आज माझा व्हिडिओ तू शूट करा. मग त्याने अशा प्रकारे करून दिलं होतं मला शूट. मस्तपैकी पोचलो, व्यवस्थित फोटो वगैरे काढले, मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं. आधी म्हटलं आपण दर्शन घेऊया, नंतर येताना मग आपण थोडीफार शॉपिंग करूया. मग सगळीजण हळूहळू चालत निघालो होतो. कुला चालायचा कंटाळा आला होता म्हणून तिने तिच्या मावशीला रिक्वेस्ट केली होती की मला उचलून घे. मग काही वेळेस प्रतीक्षाने तिला उचलून घेतलं होतं, तिच्या मम्मीने उचलून घेतलं होतं. मी काही तिला उचलून घेतलं नव्हतं का तर माझ्याने होणार नाही. त्याच्यामुळे मग प्रतीक्षाने तिला उचलून घेतलं. बिचारी तीही थकली. त्याच्यानंतर तिला म्हटलं बाळा तू आता खाली बसून चाल. मग ती नंतर चालायला लागली. तिला खूप कंटाळा आला होता, फार ऊन होतं त्याच्यामुळे खूप मुलं दमली होती. त्याच्यामुळे ती म्हणत होती की मला उचलून घ्या. पण तिला थोडंसं उचलून घेतल्यानंतर तिलाही बरं वाटलं की मला कोणीतरी उचलून घेतलं. मग अशा प्रकारे आम्ही सर्वजण पुढे आलो. मग नंतर घेतलं फूल वगैरे, मेणबत्ती वगैरे घेतली. मेणबत्ती वगैरे सगळं घेऊन मग पुढच्या प्रवासाला आम्ही परत लागलो. खूप गर्दी होती. मस्तपैकी डेकोरेशनही केलं होतं बाबासाहेबांची जयंती असल्यामुळे. सगळे कलर वगैरे चालू होते, पेंटिंगचं काम चालू होतं, म्हणजे लायटिंग चालू होती. मस्त व्यवस्थितरित्या सजवायची तयारी चालू होती चैत्यभूमीच्या ठिकाणी. अशा प्रकारे फूल वगैरे घेतलं आणि मग नंतर आतमध्ये एंट्री केली. पण काय, आतमध्ये एंट्री केल्यानंतर व्हिडिओज काढायला अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे तुम्हाला काहीच दिसणार नाही. हा थोडाफार शूट केलेला आहे. त्याच्यानंतर ती लोक ओरडायला लागली तर आम्ही काही शूट केलेला नाही, माहिती नाही का. ती लोक ओरडत होती. म्हटलं जाऊ दे, ओरडतायत तर मग आपण तिथे स्टॉप करावा आपला व्हिडिओ, म्हणून आम्ही आमचा व्हिडिओ स्टॉप केला. मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं. 5 ते 7 मिनटं बसलो. गर्दी असल्यामुळे जास्त बसायलाही भेटत नव्हतं, तरीही आम्ही 5 ते 7 मिनटं बसलो. नंतर बाहेर आलो. मग फोटोशूट वगैरे करून घेतले. सगळे एकमेकांचे फोटोशूट झाले. मग थोडा वेळ बसलो. म्हटलं थोडा वेळ इथे आपण 10-15 मिनटं रिलॅक्स होऊया जरासा, कारण की ऊन फार होतं. पाणी वगैरे प्यायलो. बघू शकता इथे बाहेर गौतम बुद्धांची मूर्ती किती सुंदर आहे. त्याच्यानंतर सगळं बाहेरचा जरासा मी शूट केलेला आहे. मामीच्या आणि आईच्या काही गप्पा संपत नव्हत्या, त्यांचं चालूच होतं म्हणा. ह्या लोकांचे फोटोशूट चालू होते, एकदा परी बरोबर एकदा कू बरोबर. त्या लोकांना फोटोंची फार आवड आहे, पण त्यांचं ते चालूच असतं प्रत्येक वेळेस. म्हणून त्यांचं शूट चालू असल्यामुळे मीही माझे व्हिडिओज शूट करत होती. सिद्धार्थ दमला होता, त्याला म्हटलं बस बाळा तू थोडा वेळ, मी आता शूट करून घेते. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे. कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. सिद्धार्थचा आवडला व्हिडिओ शूट केलेला किंवा माझा आवडला. त्याच्यानंतर थोडा वेळ बसून जरासा रेस्ट केले, पाणी वगैरे प्यायलो. मग नंतर म्हटलं की चला आपण पुढे गार्डनला वगैरे जाऊन बसूया. मग नंतर परीला पण भूक लागली होती, परीलाही थोडंसं पाणी वगैरे दिलं आणि नंतर मग निघालो. परत मग निघाल्यानंतर आम्हाला करायची होती थोडीफार शॉपिंगमध्ये काय तर काही बुक्स खरेदी केली, काही ब्रेसलेट खरेदी केले, काही तोरण खरेदी केले, काही वॉल हँगिंग खरेदी केले. असेच म्हणजे फोटोज वगैरे खरेदी केले. जे मुलांना आवडतात
ते प्रकारचे घेऊन दिलेले आहेत. म्हणजे बघावं म्हटलं. मी तर 4 बुक्स घेतले. पिऊला 2 इंग्लिशमधले बुक्स, स्टोरी बुक्स घेतले आणि मी मराठीतून 2 बुक्स घेतलेले आहेत. मला ते वाचायचे होते त्याच्यामुळे मी घेतले. मला काही वेळ भेटत नाही, पण थोडाच का होईना वेळ काढून मी नक्की ते वाचन करेन. त्याच्यानंतर पिऊने आणि मी इथे फोटोशूट केला. आमची खरेदी वगैरे झाली तिकडची. मग नंतर इथे आम्ही फोटोशूट केलं. माझ्या सिद्धार्थला काहीच फोटोचा आवड नाही आहे, त्याच्यामुळे त्याला मी जास्त फोर्स करत नाही की बाळा तू ये माझ्याबरोबर फोटो काढ किंवा व्हिडिओ काढ. त्याला आवड नसल्यामुळे मी त्याला जास्त फोर्सही करत नाही. पिऊला आवड आहे, ती बिंदास फोटो वगैरे शूट करते. मग अशा प्रकारे आम्ही लोकांनी फोटो वगैरे शूट केल्यानंतर आम्ही गेलो गार्डनमध्ये बाजूच्या शिवाजी पार्कच्या. मग त्याच्यानंतर तिथे बसलो थोडाफार. आम्ही ॲक्च्युली आई आणि मामींना चहा घ्यायचा होता आणि आम्हाला कोणाला चहा घ्यायचा नव्हता. त्या लोकांना लागली होती चहाची तलब. मग म्हटलं तुम्ही चहा घ्या मागणं, आम्ही तोपर्यंत बाजूच्या गार्डनमध्ये आहोत, तुम्ही पण तिकडनं या. मग आम्ही मस्तपैकी गार्डनमध्ये जाऊन बसलो. आम्ही काहीतरी चिप्स वगैरे घेतले होते. तोवर आमचं तोंड चालूच होतं म्हणा. सकाळी नाश्ता करून निघालो होतो, पण बाहेर आल्यानंतर भूक तर नक्कीच लागते. मग काय करणार, मग थोडाफार तोंड चालूच ठेवलं. चिप्स वगैरे खाल्ले, मस्तपैकी गार्डनचे शूट वगैरे केले. कपल्स तर होतेच म्हणा, पण अशा ठिकाणी कपल्स बसणं योग्य नव्हतं. काही 1-2 टोकलं मी, पण प्रत्येकाला टोकू नाही शकत. प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे की इथे लहान मुलं येतात, इथे आपण कशासाठी आलो, या गोष्टींचा विचार प्रत्येकाने करावा, मला तरी असं वाटतं. त्याच्यानंतर आईने आणि मामीने येताना चहा त्यांचा घेऊन झाल्यानंतर वडापाव घेऊन आला होता. तो मस्तपैकी वडापाव एन्जॉय केला, वडापाव वगैरे खाल्ला आणि आईला, मामीला, स्नेहाला, परीला, कुला असं म्हटलं तुम्ही बसा, आम्ही ना शॉपिंग करून येतो. मग आम्ही चौघींनी, प्रज्ञा, प्रतीक्षा, मी आणि संध्याने, सिद्धार्थने, पिऊने आम्ही जाऊन शॉपिंग करून घेऊन आलो. मस्तपैकी शॉपिंग केली, भरपूर शॉपिंग केली. काय शॉपिंग केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मी दाखवून देईन की आम्ही लोकांनी काय शॉपिंग केली. मग अशा प्रकारे शॉपिंग केली. मग परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. त्यांना बोलवून घेतलं मेट्रोला आणि ती लोक पण मेट्रोला आले, आम्ही पण मेट्रो स्टेशनला आलो. मग निघालो पुढच्या प्रवासाला. मग आम्ही मेट्रोमध्ये बसलो. परत त्याच गप्पा, मामीच्या आणि आईच्या गप्पा कधीच संपणार नाहीत. हे आता नो चॅलेंज आहे. चला, तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.